खाकी वर्दीच्या आड लपलाय चक्क हिरोगिरी करणारा कुलकर्णी नावाचा गुंड वृत्तीचा अधिकारी। स्वातंत्र्य दिनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या एका ग्रामस्थास कुलकर्णी नावाचा पोलीस अधिकारी शायनिंगने उड्या मारून लात मारून हिरोगिरी करण्यात मशगूल। ग्रामस्थांना हेच लाता खाण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे का? खाकीतील हा अधिकारी हिरो नव्हे तर चक्क खाकीलाच डब्बा आहे का? आपल्या काही मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने एक अख्खं कुटुंबच जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत होते। 15 ऑगस्ट असल्याने पालकमंत्री पंकजा मुंडे या येथे ध्वजारोहणासाठी आलेल्या असताना या कुटुंबाने मुंडेंना भेटण्यास अतोनात प्रयत्न केला, पण पोलीस महाशयांनी त्यांना मुंडेंना भेटूच दिले नाही। अन मग काय, आंदोलनकर्त्यांनी थेट आपल्या अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न करून आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तात्काळ या आंदोलकाला वेढा घातला आणि ताब्यात घेतले। किमान 3-4 पोलीस या आंदोलकांना गचंडी धरून घेऊन जात असतानाच स्वतःला चित्रपटातील सिंघम समजणाऱ्या, अंगावरील खाक्या वर्दीची नशा आणि मस्ती चढलेल्या अनंत कुलकर्णी नावाच्या पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने या आंदोलनकर्त्याच्या कमरेवर फिल्मी स्टाईलने उडी मारून लात घातली आणि आपण हिरो नाही तर चक्क खाकीच्या आड लपलेलो एक गुंडच आहे याचे दर्शन अख्ख्या महाराष्ट्राला घडविले। सदरचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने पोलिसांची आधीच मलिन झालेली प्रतिमा अजूनच मलिन होण्यास हातभार लागला। राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे। पोलीस दलात अनेक कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी कर्मचारी आहेत, पण कुलकर्णीसारख्या गुंड वृत्तीचे दर्शन घडविणाऱ्या काही अधिकाऱ्यांमुळे अख्खं पोलीस खातं बदनाम होतं, हे मात्र खरं आहे। राज्यात वर्दीच्या आडून अशी सर्वसामान्य माणसांवर गुंडगिरी दाखविणारे वर्दीतील हे अनेक गुंड आहेत। वेळोवेळी ते आपल्या गुंडगिरीचे दर्शन घडवितात। आता हेच बघा, परभणीत सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका दलित तरुणाला पोलिसांनी लॉकअपमध्ये थेट जीव जावापर्यंत मारले आणि त्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला। गृहमंत्री महोदयांनी पोलिसांची त्यावेळी बाजू घेतली होती। हे प्रकरण शेवटी सुप्रीम कोर्टात गेले आणि मग सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा खूनच असल्याचा निर्वाळा देत संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गांजा विक्री, गावठी दारू, गुटखे असे अनेक प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने खुलेआम सुरू आहेत। त्या बदल्यात पोलिसांना लाखो रुपयांचे हरामाचे हप्ते मिळतात। या हप्त्यांवरच हे अल्पावधीत मालामाल देखील होतात। काही पोलीस अधिकारी मनमानी करून खोटे गुन्हे दाखल करतात। अनेक पोलीस ठाण्यात गुन्हेच दाखल करून घेतले जात नाही, घेतले तर क्रॉस कंप्लेंट करून आपली तळी भरून घेतात। म्हणजेच ज्याच्यावर अन्याय झाला तो न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात जातो, पण या अन्यायग्रस्तावरही पोलीस महाशय खोटे गुन्हे दाखल करून त्यालाही उलट आरोपीच्याच पिंजऱ्यात उभे करतात। चोर सोडून संन्याशाला फाशीप्रमाणे पोलीस काम करत आहेत। त्यामुळेच मग काही लोक तर म्हणतात ना की पोलिसांशी दोस्तीही नको आणि दुश्मनी नको आणि सहवासही नको, ते याच कारणामुळे। पोलिसांच्या हातात कायदा असल्याने वेगवेगळ्या प्रकरणात वाटेल तसे मनमानी कलमे लावून मोकळे होतात। मग पुढे यांचीच कोर्टात पंचायत होते, पण तोपर्यंत तर संबंधितांना त्रास होतो ना, त्याचे काय? माजी पोलीस अधिकारी मीरा बोनवरकर तर म्हणतात की पोलीस दलात पैसे खात नाही असा एकही पोलीस अधिकारी कर्मचारी नाही, असे एकही पोलीस स्टेशन नाही की जिथे पैसा जमा होत नाही। पोलीस प्रशासनात वाईट प्रवृत्ती वाढल्याने पोलिसिंग पूर्णपणे संपले आहे। बघा, एका माजी पोलीस अधिकाऱ्यांची ही प्रतिक्रिया आहे।
पोलीस राजरोसपणे अनेक निरपराधांवर अन्याय करतात, खोटे गुन्हे दाखल करतात, त्रास देतात. याबाबतच्या अनेक बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. रक्षकच जर भक्षक म्हणून पुढे येणार असेल तर जनतेने करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. आता ह्या जालन्याच्याच प्रकरणात बघा. आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या या ग्रामस्थाला पोलीस अधिकाऱ्याने लाथ मारून त्याला अपमानित केले आहे. त्याला न्याय मिळणे तर दूरच, उलट त्याला हेतुपुरस्सर पोलीस आता त्रासच देण्याचा प्रयत्न करतील. हा भाग तर वेगळाच. जालन्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी या अन्यायग्रस्ताची भेट घेऊन त्याची मागणी काय आहे समजून घेतले असतेच तर काय मोठे आभाळ कोसळले असते. शेवटी लोकप्रतिनिधी हे लोकांच्या सेवेसाठीच असतात, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच असतात. मग असे असताना लोकप्रतिनिधी हेतुपुरस्सर लोकांना भेटणे टाळतात का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या अनंत कुलकर्णी नावाच्या अधिकाऱ्यावर आता गृहविभाग अर्थात गृहविभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतात हे बघावेच लागणार आहे. सर्वपक्षीय राजकारणी, त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्षांचा जास्तच दबाव पोलिसांवर नेहमीच असतो. पोलिसांचा पाहिजे तसा वापर सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री महोदय किंवा इतर पदाधिकारी राजरोसपणे करून घेत असतात. त्यामुळेच कधीकधी असे वाटते की पोलीस म्हणजे राजकारण्यांच्या हातातील बाहुले झाले आहे की काय. असे असतानाही काही कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत की ते या राजकारण्यांचा दबाव झुगारून निष्पक्षपणे काम करत असतात. यांना या राजकारण्यांकडून त्रासही होतो, परंतु ते या त्रासाला झुगारून आपले काम इमानदारीने करतात आणि या अशा इमानदार अधिकाऱ्यांमुळेच पोलीस दल टिकून आहे, हेही समाधानाचे म्हणावे लागेल.